नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत, वरून असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट परफेक्ट शिजलेले मेदूवडे। आता मेदूवडा करताना ना बऱ्याच जणांचं काय होतं, एक तर ते मिश्रण पातळ होतं म्हणून त्याला नीट आकार देता येत नाही। दुसरं म्हणजे ते तेलामध्ये सोडताना बऱ्याच जणांना चटका बसण्याची भीती वाटते। त्यामुळे अगदी मस्त टिप्स सांगणार आहे की तुम्ही अगदी सहज मेदूवडे तेलामध्ये सोडू शकाल, ते सुद्धा छान गोल आकारामध्ये। आणि तिसरं म्हणजे बऱ्याच जणांना काय भीती वाटते की मेदूवडा तळताना तेलामध्ये फुटतो। तसं होऊ नये म्हणून इथं मी टिप्स सांगणार आहे, कारण त्यामागचं एक छोटंसं सायन्स लक्षात घेतलं की मेदूवडा तेलामध्ये तळताना फुटणार नाही आणि मस्त कुरकुरीत मेदूवडे तुम्ही घरच्या घरी सहज करायला शिकाल। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा। रेसिपीला सुरुवात करूयात। तर पहिल्यांदा आपण मेदूवड्यासाठीचं मिश्रण तयार करू। तर मेदूवड्याचं बॅटर करण्यासाठी इथं मी 1 कप उडदाची डाळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। डाळ चांगली भिजलेली आहे आणि ती अशीच चांगली भिजणं गरजेचं आहे। कमीत कमी 5 तास डाळ भिजली गेली पाहिजे। आता डाळ वाटून घ्यायची आहे। तर डाळ पाण्यामधनं चांगली निथळून काढायची आणि शक्य होईल तेवढी बारीक वाटायची। तर इथं मी वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे। हे बघा, सगळी डाळ अगदी छान वाटली गेली आणि पीठ खूप पातळ झालेलं नाही। आता ही डाळ हातानेच 2 ते 3 मिनिटांसाठी अशी पांढरट होईपर्यंत, हलकी फुलकी होईपर्यंत चांगली फेटून घ्यायची। 2 ते 3 मिनिटं हाताने किंवा तुम्ही सरळ विस्करने 2 मिनिटांसाठी विस्क करू शकता। एक चांगलं फेटल्यानंतर आता तुम्ही बघाल तर पीठ मगाशीपेक्षा पांढरट दिसतंय आणि पाण्यामध्ये टाकलं की ते तरंगतंय, याचा अर्थ पीठ हलकं फुलकं झालंय आणि हे वडे करण्यासाठी तयार आहे। आता हे मिश्रण तर आपण वाटून चांगलं फेटून घेतलंय। आता हे मिश्रण करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची। पहिलं म्हणजे ना, उडीद डाळ 2 प्रकारची मिळते। एक असते ती साल नसलेली अर्धी उडीद डाळ आणि दुसरी गोटा उडीद डाळ, जिला साल नसतं पण अख्खी डाळ तशीच असते। शक्यतो गोटा उडीद डाळ वापरायची। साऊथ इंडियन पद्धतीचे नाश्त्याचे पदार्थ करताना ती डाळ खूप चांगल्या पद्धतीने काम करते। नसेल तर साधी आपली रोजची डाळ वापरली तरी पण चालणार आहे। दुसरं म्हणजे डाळ वाटत असताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर मग पीठ जास्त पातळ होतं आणि वड्याला आकार तर देता येत नाहीच, शिवाय वड्यांचं मिश्रण पातळ झाल्यामुळे वडे मऊ होण्याची शक्यता असते। त्यामुळे पीठ डाळ वाटत असताना कमीत कमी पाण्यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायची। अगदीच वाटलं तर तुम्ही चटणीचं भांडं असतं ना मिक्सरचं, त्यामध्ये घालून ही डाळ वाटू शकता, म्हणजे कमी पाण्यामध्ये डाळ चांगली वाटली जाते। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही डाळ वाटून झाल्यानंतर आपण जितकी चांगली फेटून घेतो ती जितकी पांढरट होत जाते आणि हलकी फुलकी होते, तितके वडे छान हलके फुलके होतात। त्यामुळे ती हाताने चांगली एक 4 ते 5 मिनिटं फेटून घ्यायची, जोवर ती अशी फ्लफी होत नाही, पांढरट होत नाही। अगदीच तुम्हाला हाताने करायचं नाहीये तर आपला विस्कर असतो की नाही क्रीम वगैरे फेटण्याचा, त्याने एक 2-3 मिनिटं विस्क करून घेतली तरी पण चालते, म्हणजे ती छान हलकी होते। आणि तुम्हाला मी सांगितलंच, हलकी झाल्यावर कशी ओळखायची, पाण्यामध्ये टाकून ती अशी पोहली की समजायचं डाळ छान आपली हलकी फुलकी झालेली आहे आणि वडे तळण्यासाठी तयार आहे। आता वडे तळत असताना बऱ्याच जणांना ते तेलामध्ये सोडताना भीती वाटते की अंगावर उडेल की काय। मलाही भीती वाटायची, त्यासाठी एक मस्त ट्रिक सांगते। तर आपली डाळ चांगली फेटून झाली आहे, यामध्ये बाकीचं साहित्य घालू। तर आपलं हे डाळीचं पीठ तयार आहे। इथं मी 1 इंच आलं सोलून त्याला एकदम बारीक चिरून घेतलं। तुम्ही आलं किसून वापरलं तरीही चालेल। त्यासोबत 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरल्या आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर, हे सगळं या पिठामध्ये घालायचं। त्यासोबत घालूयात 4 टेबलस्पून किंवा अजून जास्त गरज लागेल तसं तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ। आता बघा, हे पीठ मगाशीपेक्षा थोडंसं घट्ट झालं, कारण आपण तांदळाचं पीठ वापरले। आता वडे तेलामध्ये सोडताना आपण वाटीचा वापर करतोय। तर अशी सपाट तळाची वाटी घ्यायची, वाटीच्या तळाला थोडंसं पाणी लावायचं, पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि तयार पिठापैकी थोडंसं पीठ घ्यायचं, असं गोल करून वाटीवर पसरायचं, पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मध्ये छिद्र करून घ्यायचं। तर हे बघा, मस्त गोल वडा तयार झाला की नाही। आता वडे तळण्यासाठी तेल मध्यम गरम असायला पाहिजे, त्यामध्ये थोडंसं मिश्रण टाकलं, हे बघा तेल व्यवस्थित गरम झालंय। आता ही वडा असलेली वाटी अशीच तेलामध्ये पालथी करायची, गॅस कमी ठेवायचा, वडा तेलामध्ये बुडवून धरायचा। काही सेकंदाने वडा आपोआप सुटून तेलामध्ये सुटतो। दुसऱ्या वेळी सुद्धा वाटीला पाणी लावायचं आणि अशाच पद्धतीने वडा करायचा आणि तेलामध्ये सोडायचा। याच पद्धतीने तेलात मावतील एवढे वडे तेलामध्ये सोडू। वडे तेलामध्ये सोडून झाले की गॅस मध्यम करायचा, थोडं थोडं वरून तेल सोडायचं। 1 मिनिटभराने वडे आकार धरू लागले की वडे उलटून घ्यायचे
आणि मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। साधारण 3 ते 4 मिनिटांनी बघा वडे छान कुरकुरीत झालेत, खूप डार्क करू नका। यांना काढून घेऊयात आणि उरलेले सगळे वडे असेच तळून घेऊ। तर बघितलं वडे मस्त तळून झाले। आता वडे तळताना कुठली काळजी घ्यायची, कारण बऱ्याच जणांना वडे तळताना अंगावर फुटतील का अशी भीती वाटते किंवा सोडताना भीती वाटते। त्यासाठीचं सोल्युशन तर तुम्हाला सांगितलंच आहे। त्याचसोबत वडे तळल्यानंतर मऊ होतात, आतून कच्चे राहतात, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची। आता वडे तेलकट कधी होतात किंवा आतून कच्चे कधी राहतात, जर तेल नीट तापलं नसेल आणि जर आपण तसंच कमी गरम तेलामध्ये वडा सोडला तर तो असं खूप जास्त तेल ओढून घेतो, नीट तळला जात नाही आणि मऊ पडतो। किंवा तेल खूप जास्त कडकडीत गरम असेल तरी सुद्धा वडे फक्त वरून कुरकुरीत होतात आणि आतमधून कच्चे राहतात। त्यामुळे तेल मध्यम गरम असावं। तेल मध्यम गरम झालं की मगच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वाटीचा उपयोग करून वडा सोडायचा, म्हणजे मग हाताला चटका लागणार नाही आणि वड्यांना छान आकार सुद्धा देता येतील। आणि दुसरं म्हणजे वडे फुटतात कशामुळे, बऱ्याच जणांना याची भीती वाटते। तर एक साधी सोपी गोष्ट सांगते। जेव्हा हे वडे करतो ना ते खूप जाड असतात, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, त्यामुळे जेव्हा ते तळत जातात आतमधल्या पाण्याची वाफ होत जाते, ती वाफ कोंडलेली असते, तिला कुठून तरी बाहेर पडायचं असतं आणि त्यामुळे मग वडा फुटतो आणि आपल्याला माहिती काय होतं ते। तर यासाठी काय काळजी घ्यायची, वडे तळताना तेल मध्यम गरम असलं पाहिजे। वडे तेलामध्ये सोडताना गॅस कमी करायचा। वडे तळून झाले की गॅस मध्यम करायचा, कमी आचेवर वडे तळायचे नाहीत, नाहीतर मग आतमध्ये हळूहळू कमी आच असेल तर आतमध्ये पटकन वाफ तयार होते आणि ती बाहेर पडायला बघते। त्यामुळे वडे मध्यम आचेवर तळायचे, खूप मोठा नाही किंवा एकदम कमी आच ठेवायची नाही। आणि वडे प्रमाणापेक्षा जास्त तळू नका। तुम्हाला वाटलं की वड्यांना हलका तांबूस रंग आलाय किंवा हलका असा फिकट सोनेरी रंग आलाय, ते कुरकुरीत झाले की लगेच बाहेर काढा। जर तुम्ही जास्त वेळ वडा तेलामध्ये तसाच ठेवला तर ती वाफ कोंडलेली बाहेर पडायला नक्कीच बघणार आणि वडा तेलामध्ये फुटणार, त्यामुळे ही काळजी घ्यावी लागणार आहे। तर अशा पद्धतीने वडे तळताना तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बघितलं किती छान कुरकुरीत असे मेदू वडे तयार झाले, जे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत सांबरासोबत खाऊ शकता किंवा काहीच नाही ना फक्त मिरची तळायची, मीठ टाकून सोबत खायचे, भारी लागतात। तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स वापरून आता बिंदास वडे करू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा की ते फुटले का किंवा तुम्हाला अजून काही अडचणी आल्या असतील तर मला बिंदास विचारा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हॅपी कुकिंग।